हॅलो फ्रेंड्स, आपण आज पाहणार आहोत चकोल्या. हा खरंच पारंपरिक पदार्थ आहे. मी माझ्या आजीला, आईला असं सर्वांना हा प्रकार करताना पाहिलेला आहे आणि खरंच मला फार प्रचंड आवडतो हा. त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. ही मिक्स डाळीची मी केलेली आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी मूग, मसूर आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती मस्त स्वच्छ धुवून तेल आणि हळद टाकून शिजवायला टाकले. तर इकडे बघा, मी वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, खोबरे आणि लसूण घेतलेला आहे आणि इकडे कणिक भिजवून घेतलेले आहे. कणिक भिजवताना मी यामध्ये ओवा आणि कोथिंबीर घातलेली आहे. खरंच खूप सुंदर चव येते याची, तर तुम्हीही ट्राय करून पहा. तर इकडे मी वाटण्याची तयारी करते. याच्यासाठी जे वाटण आहे ते मी पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे आणि आपली डाळ शिजून तयार आहे. तर ती मी रवीने घुसळून एकजीव करून घेते आहे. तुम्ही चमच्याने केली तरी चालेल. आता इकडे मी कढई तापवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर पहिल्यांदा आपण त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यानंतर आपण जिरं टाकून घेणार आहोत. जिऱ्याला जास्त वेळ लागत नाही, ते लगेच फुलतं. त्यामुळे पहिल्यांदा मोहरी नंतर जिरं टाकले. तर वाटणामध्ये आपण खोबरं हे कच्चंच खिसलेलं आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपण वाटण घालून ते छान असं खमंग परतून घेणार आहोत. त्याचा सुंदर असा वास येतो, फोडणीचा खूप छान खमंग वास येतो. तर ती परतून घ्यायची आहे मस्त. आणि नंतर ती परतल्यानंतर आपण त्यामध्ये हळद थोडीशी घालून घेणार आहोत. मी डाळ शिजताना हळद आणि मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं मी जास्त नाही तर अंदाजाप्रमाणे चवीपुरतंच टेस्ट करून मीठ टाकणार आहे पुन्हा. तर हळद आपण थोडीशी टाकलेली आहे आणि आपण आता शिजलेली जी डाळ आहे ती यामध्ये ॲड करणार आहोत. आता डाळ टाकून घेतल्यानंतर आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं आपण गरम करून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पहिल्यांदा मी एकच ग्लास टाकून घेतलेला आहे आणि नंतर चकोल्या टाकल्यानंतर थोडंसं मला दाटसर वाटत होतं, म्हणून मी नंतर अर्धा ग्लास ॲड केलेला आहे. चकोल्या करताना आपण चपाती एकदम पातळ लाटून घ्यायची आहे, जेणेकरून ती लवकर शिजते. आणि मी इथे स्क्वेअर शेपमध्ये चकोल्या कट करते. तुम्हाला हव्या असेल तुम्ही डायमंड शेपमध्येही करू शकता. चपातीला मी इथं पीठ लावलेलं आहे, कारण त्या सोडताना चिटकून येते एकमेकाला वरणामध्ये. त्यामुळे तुम्हाला तेलावर जरी लाटायचे असतील तरी काहीच प्रॉब्लेम नाही, तेही तुम्ही लाटू शकता. फक्त एकच की वरणाला उकळी आलेली पाहिजे, कारण उकळी न येताच जर टाकला तर त्या एकमेकीला चिटकण्याची किंवा असं गठ्ठा बनण्याची चान्सेस असतात. त्यामुळे त्या वरण उकळत असताना त्यामध्ये एक सोडायची. तर ह्याला शिजायला 20 ते 25 मिनटं लागतात. मी 20 मिनटं एकदम कमी फ्लेमवरती ताट झाकून शिजवून घेतलेलं आहे. आणि हे शिजले की नाही बघायची तर खूप म्हणजे छान साईन आहे. ह्या ज्या टाकलेल्या चकोल्या आहेत त्या सगळ्या अशा वरती येतात तरंगून. त्यावेळेस आपल्याला कळतं त्या शिजलेल्या आहेत. त्यामुळे आणि 20 ते 25 मिनटं याला लागतातच शिजण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं ह्या शिजून पाहिलं तुम्ही वरती आलेल्या आहे सगळ्या. तर यावरती मस्त कोथिंबीर टाकायची आणि मस्त साजूक तूप घालायचं आहे. खूप सुंदर खमंग वास असा येतो आहे आणि खरंच खूप छान रेसिपी आहे. आपण म्हणू शकतो वन पॉट मील, म्हणजे आपलं पोट भरतंच. खूप सुंदर असं आहे. म्हणजे आपण जेवणात याचा समावेश करू शकतो. कधी आपल्याला भाजी करायचा वगैरे कंटाळा आला तर असं नाही का पटकन काहीतरी, तर हे सर्वांनाच जमू शकतं. खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही सर्वांनी नक्कीच ट्राय करून बघा. खूप सुंदर झाले. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.